वनपरिक्षेत्र सांगोलामध्ये वनक्षेत्र गावात वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला सर्व वनाधिकारी यांनी दिनांक 25 मे 2024 रोजी रात्रीची गस्त करत असताना मौजे बागलवाडी राखीव वनक्षेत्र गट नंबर 272 मध्ये खैर झाडे 8 अवैध वृक्षतोड होत असल्याचे दिसून आले। रात्री 3च्या दरम्यान बागलवाडी वनक्षेत्रात आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केले असता 2 आरोपी वनक्षेत्रात जागेवरच खैर लाकूड माल टाकून कटर ठेवून पळून गेले। ताबडतोब आरोपीचा पाठलाग करून आरोपीला मौजे महूद येथे वनाधिकारी सांगोला यांनी पकडले। दत्तात्रय शिवाजी गोडसे राहणार नरळेवाडी, मारुती विलास गडबे राहणार वाकी शिवणे तालुका सांगोला यांची मोटरसायकल हिरो स्प्लेंडर क्रमांक MH45 AB 0443 मौजे महूद येथे जप्त केले। तसेच मौजे वाकी शिवणे ढेंबरे वस्ती येथे सकाळी 6:30च्या दरम्यान शक्ती जालिंदर ढेंबरे यांचा पिकअप क्रमांक MH45 AF 9539 घराजवळ तपासणी केला असता खैर लाकूड नग 15 पिकअप मध्ये मिळून आले। खैर लाकूड मालासह पिकअप जप्त केला आहे। तसेच बागलवाडी व कटफळ येथील खैर माल जप्त केला आहे आणि लाकूड कटर जप्त केला आहे। तसेच वरील 2 आरोपी यांनी त्याच्या जबाबामध्ये लिहून दिले आहे की सदर पिकअपमध्ये खैर मालाची वाहतूक मौजे शिवणे कटफळ महूद बुद्रुक मंगळवेढा येथे करण्यात आलेली आहे। सदर पिकअप खैर मालासह पिकअप व मोटरसायकल जप्त करून वन परिक्षेत्र कार्यालय शेजारी सांगोला येथे ठेवले। वनरक्षक अचकदाणी यांचा प्रथम गुन्हा क्रमांक C1 2024-25 दिनांक 25 मे 2024 नुसार नोंद केला आहे। सदर वन गुन्हे प्रकरणे वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम विठ्ठल जाधवर तपास करत आहेत। वरील 2 आरोपींना सांगोला येथे न्यायालयात हजर केले असता माननीय प्रथम न्यायदंडाधिकारी सांगोला यांनी आरोपींना 30 मे पर्यंत फॉरेस्ट कस्टडी दिलेली आहे। सदर प्रकरणी पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक पुणे NR प्रवीण, उपवनसंरक्षक सोलापूर धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक BG हाके सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सदर कारवाईमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम विठ्ठल जाधवर, वनपाल सांगोला SL मुढे, SL वाघमोडे, वनपाल जुनोनी, GB भरकटे, वनरक्षक सांगोला कृष्णा मुढे, वनरक्षक घेरडी, RV कवठाळे, वनरक्षक कटफळ, AK करांडे, वनरक्षक हटकर मंगेवाडी, VP इंगोले, वनरक्षक अचकदाणी, कंत्राटी वाहन चालक संकेत बाबर, वनमजूर यांनी केली।